नमस्कार मित्रांनो, मी आर जयंते आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सरळ स्कूल पोर्टलवर आताच आपल्याला माहिती अपडेट करायची आहे आणि माझी विद्यार्थी संघ विशेष असा हा व्हिडिओ आहे. माझी विद्यार्थी संघ ऑनलाईन नोंदणी करणे, माझी विद्यार्थी संघ स्थापन केलेल्या समितीची माहिती भरणे, तसेच शाळेस प्राप्त लोकवर्गणी यांची माहिती अपडेट करणे या संबंधात हा व्हिडिओ आहे. या संबंधात एक परिपत्रकसुद्धा आलेलं आहे. ते परिपत्रक आपण जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला माहिती कळेल. त्या परिपत्रकामध्ये आपल्याला कशाप्रकारे माहिती कलेक्ट करायची आहे आणि माहिती कशाप्रकारे भरायची आहे हे सर्व वगैरे दिलेलं आहे. ते परिपत्रक आपण बघूया. बघा, अशा प्रकारचं एक परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे, असं परिपत्रक आहे. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व, शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर. विषय आहे माझी विद्यार्थी संघामार्फत आयोजित शैक्षणिक व गुणवत्तावर्धन उपक्रमाची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत. संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 1/10/2025. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 1/10/2025 नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना आवाहन करण्यात आलेले आहे. तरी उपयुक्त शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघामार्फत शाळेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलन, विविध उपक्रम याबाबतची माहिती व फोटो अद्ययावत करण्याची सुविधा सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगिन स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी माजी विद्यार्थी संघ स्थापनेच्या अनुषंगाने शाळेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने, विविध उपक्रम याबाबतची माहिती व फोटो सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. केलेल्या कारवाईचा अहवाल संचालनालय सादर करण्यात यावा. तर आपल्याला जे आपल्याला पोर्टल दिलं आहे त्या पोर्टलवर जायचं आहे. कोणत्या पोर्टलवर जायचं आपल्याला? स्कूल पोर्टलवर, सरळ स्कूल पोर्टलवर जायचं आहे आणि तिथे माहिती आपल्याला भरायचं आहे. आता या संबंधात आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येईलच. आपल्याला ती लिंक काय करायची आहे, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, इथे लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि त्या साईडवर गेल्यानंतर आपल्याला तिथं लॉग इन, लिंकला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. आता बघा, इथे आपल्याला युजर आय डी टाकायचा आहे सरळ स्कूल पोर्टलचं आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून इथे आपल्याला काय करायचं आहे, बघा आता इथे मी लॉग इन झालेलं आहे. स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट सरळच्या स्कूल पोर्टलवर इथे लॉग इन झालेलं आहे. झूम करून दाखवतो थोडंसं. बघा बघा इथे झूम केल्यानंतर इथे विविध प्रकारचे असे टॅब आहे आणि त्या टॅबमध्ये माझी विद्यार्थी संघ हा टॅब आहे, त्यावर क्लिक करा. बघा, आता इथे 3 प्रकारची माहिती भरायची आपल्याला. प्रथम आहे माझी विद्यार्थी संघ रजिस्ट्रेशन, त्यानंतर आहे दुसरा आहे माझी विद्यार्थी समितीची माहिती आणि तिसरा आहे माझी विद्यार्थी लोकवर्गणी देणगी नोंदणी फॉर्म. आता प्रत्येक फॉर्म आपण पाहूया. आता मी माझी विद्यार्थी संघ रजिस्ट्रेशनवर याच्यावर क्लिक करतो. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर बघा इथे अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल. आता आपल्याला जेवढे म्हणजे आपण शाळेमध्ये जो ॲक्च्युअल माझी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे त्या प्रत्येकाची माहिती इथे भरायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची एक माहिती इथे भरायची आहे. बघा, जिल्हा नागपूर, तालुका दिलेला आहे, शाळेचं नाव दिलं आहे आणि इथे विद्यार्थ्याचे नाव दिले आहे. बघा, झूम करतो थोडं झूम केल्यानंतर बघा विद्यार्थ्यांचे नाव आहे, इयत्ता शेवटची, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कुठंपर्यंत शिकला आहे, कोणत्या वर्षी शिकला आहे, तो आता व्यवसाय करतो की नोकरी करतो, सध्या वास्तव्याचे ठिकाण कुठे आहे, मोबाईल क्रमांक,
अशा प्रकारे आपल्याला इथे माहिती भरायची आहे आणि इथे काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्यानंतर बघा इथं शोविंग 0 to 0 एंट्री, म्हणजे जसे जसे तुम्ही इथे ॲड करत जाल तशी तशी इथे लिस्ट तयार होत जाईल. तुम्ही जेवढे ॲड कराल तेवढे. आणि यानंतर आपल्याला पूर्ण तुमचे जो संघ आहे इथे खालील शोविंग जी एंट्रीज आहे तिथं आपल्याला दिसेल. आता बघा इथे तुम्ही जो संघ स्थापन केला, समजा तुम्ही आता कमिटी स्थापन केली माझे विद्यार्थी संघ, पण यामध्ये तुम्हाला सदस्यत्व कोणालाही देता येते. खूप विद्यार्थी इथे जे तुमच्या शाळेमध्ये शिकत असेल ते जॉईन करता येते. आता इथे ह्या रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, ह्या रजिस्ट्रेशन फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याचा इथे भरून घ्यायचा आहे. जर तुमच्या इथे हा संघ स्थापन झाला असेल तर इथे तुम्हाला नोंदणी करणे अतिशय आवश्यक आहे. आता बघा हे नोंदणी झालं, म्हणजे माझे विद्यार्थी संघाची इथे नोंदणी करायची आहे प्रत्येक सभासदाची इथे. त्यानंतर बघा आपण दुसरा टॅब पाहू, त्यामध्ये काय करायचं आहे. आता इथे बघा माझी विद्यार्थी समितीची माहिती, यावर क्लिक केलं. यावर क्लिक केल्यानंतर समोरचं टॅब ओपन होते. बघा माझे विद्यार्थी संघटना माहिती, माझे विद्यार्थी संघ स्थापना दिनांक, इथे तुम्हाला स्थापना दिनांक लिहायचा आहे की कधी स्थापन केला. माझे विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता का, इथे तुम्हाला होय नाही निवडायचं आहे. बघा इथे होय नाही इथे तुम्हाला निवडायचा आहे. मेळाव्याचा इथं दिनांक टाकायचा आहे. आता इथे बघा माझे विद्यार्थी स्थापन केल्याचा दिनांक वेगळा येईल आणि मेळाव्याचा दिनांक वेगळा आहे. त्यानंतर अध्यक्षाचा मोबाईल नंबर आणि आपल्याला बाजूला अध्यक्षाचं नाव लिहायचं आहे. बघा इथे मोबाईल नंबर आणि बाजूला नाव लिहायचं आहे अध्यक्षाचं. इथे बघा मोबाईल नंबर आणि इंटरनेम. त्यानंतर आहे उपाध्यक्षाचं नाव लिहायचं आहे, सचिवचं नाव लिहायचं आहे, कोषाध्यक्षाचं नाव लिहायचं आहे आणि सदस्य. आता इथे बघा इथे 1 2 3 4 सदस्याचे नाव दिलेलं आहे, पण सदस्य तुम्ही कितीही करू शकता. सल्लागार सदस्य यामध्ये शाळेचा शिक्षक प्रतिनिधी, मुख्याध्यापक, प्राचार्य, पालक प्रतिनिधी. बघा इथे म्हणजे सल्लागार समितीमध्ये कोण कोण आहेत, शाळेचे प्रतिनिधी म्हणजे शिक्षक, अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, पालक प्रतिनिधी आहे. त्यानंतर सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक असे आपल्याला सल्लागार सदस्यामध्ये आहे. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित माझे विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित माझी विद्यार्थी संख्या. तुम्ही मेळावा घेतला तर किती विद्यार्थी उपस्थित होते हे लिहायचं आपल्याला. शैक्षणिक गुणवत्तावर्धन कार्यक्रम आयोजित केला होता काय, त्यानंतर तुम्ही कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले होते. बघा इथं होय नाही तुम्हाला इथे लिहायचं आहे. असल्याच कार्यक्रमाचा तपशील तुम्हाला इथं तपशील काही वर्णन करायचं आहे. इथं अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आता बघा इथे कार्यक्रमाचे फोटो अपलोड PDF फॉर्मॅट, इथे PDF फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, जेवढेही फोटो असेल त्याची एक PDF बनवायची आहे आणि PDF फॉर्मॅटमध्ये इथे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे. मॅगझी म्हणजे आपल्याला बघा कमीत कमी 1 MBची आपल्याला इथं PDF अपलोड करायची आहे. चूज फाईलवर जायचं आहे आणि चूज फाईलवर गेल्यानंतर तुमच्या इथे जे काही फोल्डर असेल ते फोल्डर ओपन होतील आणि तिथे आपल्याला फाईल ओपन करायची आहे आणि इथे सबमिट करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला माझी विद्यार्थी संघाची माहिती आपल्याला काय करायची आहे, इथे अपलोड करायची आहे, भरायची आहे. आता बघा समोरचा जो टॅब आहे तो बघूया. माझी विद्यार्थी संघामध्ये तिसरा आहे माझी विद्यार्थी लोकवर्गणी व देणगी नोंदणी फॉर्म आहे. बघा आता मी यावर क्लिक करतो. आता इथे कोणती माहिती येते बघा. आता बघा आता आपल्याला इथे माझे विद्यार्थी संघ स्थापन केल्यानंतर यांच्याकडून लोकवर्गणी कोणती प्राप्त झाली. आता माझे विद्यार्थी संघ म्हणजे तुमच्या शाळेमध्ये शिकलेले कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी मोठे मोठे व्यावसायिक असेल आणि त्यांना आपण माझे विद्यार्थी संघामध्ये सदस्यत्व दिलं आणि त्यांना शाळेकरता लोकवर्गणी दिली. त्या लोकवर्गणीची माहिती आपल्याला भरायची आहे. बघा वैयक्तिक व सामूहिक, म्हणजे त्यांनी वैयक्तिक लोकवर्गणी दिली की सामूहिक दिली हे लिहायचं आपल्याला. माझ्या विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आपल्याला इथे नाव लिहायचे आहे. त्याच्यानंतर रोख रक्कम, किती रोख रक्कम दिली ते आपल्याला लिहायचं आहे. देयकाची पद्धत, आता देयकाची पद्धत कोणत्या पद्धतीने दिली, वस्तूच्या रूपात दिली आहे की आपल्याला रक्कम दिली आहे, हे भरल्यानंतर बागूचे म्हणजे तुम्ही समजा माहिती भराल तेव्हा हे सर्व टॅब तुम्हाला ओपन झालेले दिसतील. आणि बघा वस्तूची अंदाजित किंमत, आता तुमच्या शाळेला वस्तू दिली असेल, कोणी समजा प्रोजेक्टर दिला आहे, अँड्रॉइड TV दिला आहे किंवा इतर डिजिटल साधने दिले आहे, त्याची आपल्याला अंदाजित किंमत लिहायची आहे. एकूण जमा लोकवर्गणी, इथे लोकवर्गणीचा आकडा लिहायचा आहे आणि देणगी दिनांक लिहायचा आहे आणि शेरा, त्या लोकवर्गणी संदर्भात तुम्हाला काहीतरी शेरा लिहायचा आहे, तुम्हाला इथे लिहायचा आहे. आणि सबमिट डोनेशन, अशा प्रकारे इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. मग खाली तुम्हाला
जेवढ्या तुम्ही एंट्र्या कराल तेवढ्या तुम्हाला एंट्र्या दिसतील इथे खाली. सबमिट डोनेशन केल्यानंतर म्हणजे प्रत्येक एंट्री तुम्हाला काय करायची आहे, स्वतंत्र करायची आहे. एक एक एंट्री करायची आहे आणि त्या प्रत्येक एंट्री तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला माझी विद्यार्थी संघाची माहिती इथे 3 प्रकारे आपल्याला अपलोड करायची आहे. तर आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटेल आणि माझी विद्यार्थी संघ माहिती अपडेट करताना भरताना या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. धन्यवाद.